मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पेडगावात भव्य रक्तदान व वृक्षारोपण, शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परभणी तालुक्यातील पेडगाव येथे भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे तालुका अध्यक्ष दत्तराव साबळे यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिर आणि झाडे लावा, झाडे जगवा या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. सध्याच्या काळात शासकीय रुग्णालयांमध्ये भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन गंभीर आजारावरील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच वाढदिवसासारखे प्रसंग वायफळ खर्च न करता समाजोपयोगी कार्यातून साजरे व्हावेत, या उदात्त हेतूने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करून झाडे लावा, झाडे जगवा या अभियानालाही चालना देण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तालुका अध्यक्ष दत्तराव साबळे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्री असून त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू ठेवले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा संदेश देणारे उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी अभिवादनाची भावना आहे. रक्तदान आणि पर्यावरण संवर्धन या दोन महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम पेडगाव परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला असून उपस्थितांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले. यावेळी अशोकराव पिसाळ, बाबासाहेब वाघ, उद्धवराव रणेर, अर्जुन हरकळ, लक्ष्मणराव वाघ, दिगंबर शिंदे, श्रीकांत गरुड, श्रीकृष्ण गिराम, रमेश गायकवाड, परमेश्वर गायकवाड समवेत भाजपा ग्रामीणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित. या उदात्त हेतूने आज तुम्ही हे रक्तदान शिबिर घेतलेले, काय वाटते, काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिला, जर तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा असेल तर मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण असाच कार्यक्रम घ्यायचे किंवा मग 15 दिवस सप्ताह म्हणजे असे बरेच अनेक हे आहेत सेवा सप्ताह. कारण जनावरांचं लसीकरण शिबिर आहे आणि रक्तदान शिबिर आणि वृक्ष लागवड या कार्यक्रमा घेऊन वाढदिवसाच्या मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा द्यायच्या असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं. आदेश होते. आज अजितदादांची पण जयंती आहे आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची आज जयंती आहे. त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन केलं सकाळी आणि आजच्या या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सुद्धा अभिवादन केलेलं आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. सर्वांना आव्हान करण्यासाठी आपल्याकडे आज किती रक्तदान आवश्यक आहे? म्हणजे परभणी तालुक्यामध्ये माझ्या तालुक्यात एक 30 रक्तदान बाटली होती. हो. शेतकरी हैराण परेशान आहेत आणि नुकतीच मुख्यमंत्री साहेबांनी 2 लाखाची कर्जमाफी बी केलेली आहे, त्यामुळे शेतकरी थोडा दिलासा मिळाला आहे. शेतकरी भावामध्ये उत्सुकता आहे आणि जे पाठीमागं 8-10 दिवस पाऊस नव्हता त्यावेळी सर्व शेतकरी नाराज होते, चिंतित होते. पण या गेल्या 4 दिवसापासून पाऊस चांगल्यापैकी पडत असल्यामुळं सर्व आता शेतकरी खुश आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्जमुक्ती दिली त्या कर्जमुक्तीवर सुद्धा शेतकरी समाधान आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आणखी महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सुद्धा मुख्यमंत्रीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का? हो. कारण की बियाण्यांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पीक विम्याचा प्रश्न आहे, महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सुद्धा प्रॉब्लेम आहेत. ते सुद्धा लवकरात लवकर तातडीनं मुख्यमंत्री सोडतील असं वाटतं तुम्हाला? ते जे आहे ते राज्यस्तरीय म्हणजे जे काही मागण्या आहेत शेतकऱ्याच्या, तर ह्या काही राज्यस्तरीय मागण्या आहेत ते सुद्धा मुख्यमंत्री साहेब व राज्यातील सर्व मंत्रिमंडळ
हे सोडवण्यासाठी तत्पर आपण बोलताना सेवा सप्ताह मला आणखी काय आज तुम्ही रक्तदान शिबिर घेताय आणि उद्या माझ्या गावामध्ये 50 झाडाचं वृक्ष लागवड आहे. वृक्षारोपण आहे. हो, वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन पण त्याचे करणार आहे. संगोपन सुद्धा करणार आहे. 100%. कारण माझं गाव साबळे भोगाव आहे, तिथं मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे आणि माझ्या गावामध्ये मी 50 वृक्ष लावणार आहे आणि त्याचं संगोपन सुद्धा करणार आहे. कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय आव्हान करणार पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी याच्यासाठी? पक्ष मजबूत पहिलाच आहे आणि पक्ष आणखीन मजबूत होण्यासाठी ह्या अशा हे जे काही कार्यक्रम आहेत हे वाया पैसे न घालता बॅनर लावा, हे करा ते करा, त्याच्यापेक्षा जे सामाजिक हिताचे काम आहे ते सामाजिक हिताचे कामं हे केले पाहिजे. आणि आमचा पक्षश्रेष्ठी सुद्धा आम्हाला हे सांगत असते की सामाजिक हिताचे आपण योगदान दिलं पाहिजे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. तुम्ही विविध सामाजिक संघटनांना पण आवाहन करणार आहात का किंवा रक्तदान करा जास्तीत जास्त जेणेकरून रुग्णांना मदत होईल? थॅलेसेमियाचे पेशंट आहे त्याला दर महिन्याला म्हणजे आता जे आपल्याला रक्ताचा तुटवडा आहे आपल्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, ह्या काही छोट्या मोठ्या कार्यक्रमानं आणि हे जे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे असं असंख्य रक्तसाठा होणार आणि ह्या रक्तसाठ्यामधून आपल्याला आपल्या रुग्णांना त्या रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि जिल्हास्तरीय त्याचा तुटवडा कमी होईल. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आणि विविध कार्यक्रमातून समाज उपयोगी कार्यक्रम नेहमी आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतात. आज परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यामध्ये 60 ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उर्वरित 2 तालुक्यामध्ये उद्या आणि परवा हा कार्यक्रम होणार आहे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम अनेक ठिकाणी सुरू आहे. आताच मी मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शिबिर महसूल विभागाच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून एक अतिशय चांगला कार्यक्रम महसूलच्या वतीने संपूर्ण 4ही विधानसभेत 4 कार्यक्रम आज घेण्यात आले. आपल्या सर्वांना माहीत आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं, कुणाही जातीय धर्मावर अन्याय केला नाही, त्याचप्रमाणे त्यांना दैवत मानून त्यांचे विचारावर हे सरकार भारतीय जनता पार्टी महायुती सरकार काम करते. 18 तास काम करणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाच्या रूपानं आपल्याला या महाराष्ट्राला मिळालेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीने कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सुद्धा विनम्र अभिवादन करतो. अतिशय चांगला नेता आपल्यातून गेला, त्यांच्यासोबत सुद्धा काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. त्यांच्यासोबत मी तालुक्याचा अध्यक्ष असताना माझे डायरेक्ट संबंध आलेले आहेत. एक चांगला नेता होता, त्याचं पण हे करून आम्ही आज अभिवादन करतो. आणि परत एकदा आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक दिवस मुख्यमंत्री आपल्या देशाचं नेतृत्व करतील आणि त्यांना देशातील संपूर्ण जनतेचा आशीर्वाद आणि मोदी साहेब आणि अमित शहाच्या आशीर्वादानं महाराष्ट्रातील पहिले पंतप्रधान म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होतील हे नक्की सामान्य जनतेला त्यांच्या कामावर आणि रोखोक या सर्व गोष्टीवर विश्वास आहे. धन्यवाद. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी कर्जमाफी कुठलीही निवडणूक नसताना सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम सामान्य शेतकरी बांधवाला आपण पाहितलं असेल. 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचं काम मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलेले आहे. त्याचप्रमाणे थकीत जे वीज बिल होतं शेतकरी बांधव ते सुद्धा माफ करण्याचं काम देवाभाऊंनी केलेलं आहे. आज आपण पाहिलो सामान्य माणसाला कोणाला घरकुल मिळालं, कोणाला शौचालय मिळालं, कोणाला अन्नधान्य मिळत आहे. पण काही लोक विनाकारण कुठलाही मुद्दा नसताना टीका करण्याचं काम करतात. जे जास्त लाभ घेतात सरकारचा लाईनीमध्ये समोर खडे असतात आणि तेच लोक काही लोक काहीतरी मुद्दा नसताना टीका करणं. मी आपल्याला अभिमान सांगतो या भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात देण्याचं काम, भारत देशाचा स्वाभिमान अभिमान वाढवण्याचं काम आणि भारत देशाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम आदरणीय मोदी साहेब असतील आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व समाजाला सोबत घेऊन एक आदर्श विकासाचं काम देवेंद्रजी फडणवीस साहेब करीत आहेत.
त्यामुळं टीकाकारांनी किती जरी टीका केल्या सर्वसामान्य जनता आणि शेतकरी हे देवाभाऊ सोबत आहे.